एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात बातम्या सुपरफास्ट बुलेटिनमध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। राहुल गांधी आज भिवंडी कोर्टामध्ये हजर राहणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेल्या विधानामुळे राहुल गांधींविरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्यात आलेला आहे। 2014 मध्ये लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान संघाच्या लोकांनीच महात्मा गांधींना ठार केलं असं विधान राहुल गांधींनी केलं होतं। त्यानंतर राहुल गांधींनी माफी मागावी नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असं संघाने म्हटलं होतं। मात्र राहुल गांधींनी माफी न मागितल्याने संघाकडून अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती हल्लाबोल केलाय। नरेंद्र मोदी बड्या धिंडांना सोडून गरिबांना त्रास देतात असा आरोप राहुल गांधींनी केलाय। मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी आरोपांचा सपाटा लावला। ललित मोदी आणि विजय माल्यांना मोदींनी मोकळं सोडलं, मात्र गरिबांना त्रास दिला जात असून बँकांसमोर गरीब जनता उभी असल्याचं राहुल गांधींचं म्हणणं आहे। सचमुच में बड़े ब्लैक मनी के प्लेयर्स हैं, उनको नरेंद्र मोदी जी ने स्पॉट फ्री छोड़ रखा है। माल्या जी बाहर बैठे हुए हैं, ललित मोदी जी बाहर बैठे हुए हैं और बड़े जो भी प्लेयर्स हैं उनको नरेंद्र मोदी जी ने बिल्कुल छोड़ रखा है। हिवाळी अधिवेशनामध्ये निवडणुकीत होणारा खर्च आणि एकत्रित निवडणुका या मुद्द्यांवरती चर्चा करावी अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलेली आहे। दिल्लीमध्ये अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली। त्यामध्ये मोदींनी सर्वांनाही विनंती केली आहे। आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये, मात्र अधिवेशनाआधीच नोटबंदीच्या निर्णयामुळे हे अधिवेशन आता चांगलं स्थापण्याची शक्यता आहे। त्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवार चालतात, मग आम्हाला ममता बॅनर्जी का नाही असा सवाल करत शिवसेनेने आता मोदींना दिल्लीत घेरण्याची तयारी सुरू केली आहे। खासदारांची बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फोनवरून ममता बॅनर्जींशी चर्चा केली। त्यामुळे आजच्या तृणमूलच्या मोर्चामध्ये शिवसेनेचे खासदार सहभागी होणार आहेत आणि ममता बॅनर्जींसोबत सेना राष्ट्रपतींची भेट घेणार आहे। विशेष म्हणजे शिवसेना वगळता एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांनी मोदींनी काळ्या पैशावर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं कौतुक केलं आहे। काँग्रेसच्या नेत्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना फोन केला आणि त्यांना या संदर्भात आपण आवाज उठवताय, आमचंही तेच मत आहे असं म्हणून या संदर्भात आम्ही राष्ट्रपतींकडे जाणार आहोत, तुम्ही आमच्या सोबत या असं आवाहन केलं आणि शिवसेनेनं त्यासोबत जाण्याचं धोरण निश्चित केलेलं आहे। आएंगे, उन्होंने बात कहा है, उमर भी बोला है, उन्होंने भी आएंगे। देखिए, हम लोग जो लड़ाई शुरू किया है ये हमारा कोई पार्टी का लड़ाई नहीं है, इंडिविजुअल इंटरेस्ट का लड़ाई नहीं है, ये हमारा कोई पॉलिटिकल लड़ाई नहीं है। जो कायदा में जो तरीका से ये फाइनेंशियल कैलामिटीज क्रिएट किया है देश में, देश का परिस्थिति बहुत गंभीर है। दिल्ली विधानसभेमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती अनेक गंभीर आरोप केलेले आहेत। नोटबंदीमुळे दिल्लीमध्ये दहशतीचं वातावरण असून हा मोदी सरकारनं गरिबांवर केलेला वार असल्याचं केजरीवाल यांचं म्हणणं आहे। केजरीवालांच्या आरोपादरम्यान भाजपचे नेते विजेंद्र गुप्ता यांनी गोंधळ घातल्यामुळे त्यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आलं। 2012 साली बिर्लाने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजेच नरेंद्र मोदींना पैसे दिल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे। है 16 नवंबर 2012 की, इसमें लिखा हुआ है गुजरात सीएम 25 करोड़ रुपए। गुजरात सीएम के आगे 25 करोड़ रुपए, ब्रैकेट में लिखा है 12 डन, 12 दे दिए, रेस्ट क्वेश्चन मार्क। 500 आणि 1000च्या नोटबंदीमुळे थोडी कडकी असली तरी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना थोडासा दिलासा दिलेला आहे। कारण मध्यरात्रीपासून पेट्रोल ₹1.46 स्वस्त झालंय, तर डिझेल ₹1.53 स्वस्त झालंय। आठवड्याभरापूर्वीच म्हणजेच 5 नोव्हेंबरला पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली होती। त्यामुळे अवघ्या 10 दिवसांच्या आतच दर कमी झालेत। सप्टेंबर महिन्यापासून पेट्रोल डिझेलचे दर सातत्याने वाढत होते। ऑक्टोबरमध्ये 2 वेळा तर सप्टेंबरमध्ये 16 तारखेला पेट्रोल डिझेलचे दर वाढले होते। नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। डॉक्टर के.एस. पिलई, अखिल चित्रे आणि वकील
जमशेद मिस्त्री अशी या याचिकाकर्त्यांची नावं आहेत। या तीनही याचिकांवरती आज प्राथमिक सुनावणी होणार आहे। 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केलेला आहे। नोटबंदीचा निर्णय घेताना योग्य नियोजन केलं नसून या निर्णयाची अंमलबजावणी करताना कायद्याचं पालन केलं जात नसल्याचं याचिकेत म्हटलं गेलं आहे। बँकेतून पैसे काढल्यानंतर आता तुमच्या बोटावरती निवडणुकीप्रमाणे शाईचं निशाण लावण्यात येणार आहे। केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली घोषणा केली। काळा पैसा पांढरा करण्यासाठी बडे मासे लोकांना वारंवार रांगेत उभं करतात, त्यामुळे काळा पैसा चलनात येण्यास मदत होतीये। हे थांबवण्यासाठी सरकारने पैसे काढणाऱ्यांसाठी बोटावरती शाई लावण्याचा निर्णय घेतलेला आहे। काळा पैसा पांढरा होऊ नये यासाठी जिल्हा बँकांना देखील 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे। एकीकडे नोटबंदीवरील घोटाळ्यावरती नजर ठेवण्यासाठी सरकारने टास्क फोर्स नेमलेला आहे, तर दुसरीकडे जनधन, बीपीएल कार्डधारक आणि ईबीसी सवलत घेणाऱ्यांना देखील सावध राहण्याचा इशारा दिला आहे। बीपीएल धारकांच्या खात्यावरती 39,000पेक्षा अधिकची रक्कम जमा झाली तर त्यांचं कार्ड आपोआप रद्द होऊ शकतं। त्याचबरोबर ईबीसी सवलतीची उत्पन्न मर्यादा ओलांडणाऱ्या बँक खातेदारांना त्याचा फटका बसू शकतो, त्यामुळे आपल्या बँक खात्याचा गैरवापर होणार नाही ना याची काळजी घ्या। The Jan-Dhan accounts have been used to deposit money. So a close watch is being kept on the cash deposits into the Jan-Dhan accounts. Let me make it very clear. Any legitimate deposit into the Jan-Dhan account obviously will not, the person concerned will not be put to any inconvenience. 500 1000च्या नोटबंदीच्या निर्णयानंतर अवघा देश बँकांसमोर रांगेत उभा राहिलेला आहे। पंतप्रधानांच्या आई हिराबेन मोदी या सुद्धा त्याला अपवाद नाहीत। काल गांधीनगरमधल्या ओरिएंटल बँकेमध्ये 4500च्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी मोदींच्या आई हिराबेन या आल्या होत्या। त्या बदल्यात त्यांना 10 रुपयांच्या 2 बंडलं आणि 2000ची एक नोट देण्यात आली आणि एक 500ची नवी नोट देण्यात आली। 2000ची नोट त्यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या कॅमेऱ्यात दाखवली। खुद्द पंतप्रधानांच्या आई स्वतः रांगेत पैसे काढण्यासाठी आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। वादग्रस्त धर्मप्रसारक झाकीर नाईकच्या IRF अर्थातच इस्लामिक रिसर्च फाउंडेशन संस्थेवरती सरकारने 5 वर्षांची बंदी घातली आहे। केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीनंतर हा महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला। इस्लामिक रिसर्च फाउंडेशनला सरकारने बेकायदेशीर ठरवलंय। त्याचबरोबर संस्थेने कायद्याचा भंग करून चुकीची कामं केल्याचा ठपका बंदी घालताना सरकारनं ठेवलाय। झाकीर नाईकच्या संस्थेला येणाऱ्या देणग्या मुख्यतः मुस्लिम राष्ट्रांमधून होत्या आणि त्यात चुकीच्या कारणासाठी त्याचा वापर झाल्याचं बोललं जात आहे। बिल्कुल इलीगल है, एकदम अनजस्टिफाइड है, बिकॉज ये जो प्रोविजंस इन्वोक किए गए यूएपीए के, ये कभी आईआरएफ पर लागू नहीं होते। और अगर किसी ऑर्गेनाइजेशन को बैन करना हो तो उसके ऑब्जेक्ट में ये होना चाहिए कि इट शुड प्रमोट एक्टिविटी अंडर 153A, द ऑफेंस अंडर 153A, जो आईआरएफ का कभी था भी नहीं और कभी हो भी नहीं सकता। अवैधरित्या खाणकाम प्रकरणी 3.5 वर्ष जेलवारी केलेले भाजपचे माजी मंत्री जनार्दन रेड्डींच्या मुलीच्या लग्न सोहळ्याची सध्या बंगळुरूत चर्चा आहे। या लग्नासाठी 1-2 नव्हे तर तब्बल 500 कोटींचा खर्च करण्यात आलाय। रेड्डींची मुलगी ब्राह्मी हिचा आंध्र प्रदेशमधल्या एका उद्योगपतीशी विवाह होणार आहे। आज हा विवाह सोहळा पार पडणार आहे। या विवाह सोहळ्यासाठी रेड्डींनी शहरातील आलिशान हॉटेल्समध्ये जवळपास 1,500 खोल्या आरक्षित केल्या आहेत। विवाह सोहळ्यासाठी खास राजा कृष्णदेवराय यांच्या महालाची हम्पीमधल्या विजय विठ्ठल मंदिराची प्रतिकृती उभारली गेली आहे। या भव्य दिव्य विवाह सोहळ्यासाठी हत्ती, घोडे, उंट देखील आणण्यात आले। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काळ्या पैशावरून अकलेचे तारे तोडलेले आहेत। जागतिक मंदीच्या काळामध्ये काळ्या पैशामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेला मदत मिळाली असं अजब तरकट अखिलेश यादव यांनी मांडलंय। काळ्या पैशाला मी थारा देत नाही, मात्र अर्थतज्ञांच्या विश्लेषणानुसार जागतिक मंदीच्या काळामध्ये काळ्या पैशामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवरती त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही असं मत अखिलेश यादव यांनी व्यक्त केलंय। मी काळ्या पैशाच्या पूर्णतः विरोधात आहे, मला काळा पैसा नको असं सांगायला देखील ते विसरले नाही। कभी कभी अर्थव्यवस्था के जो बहुत बुद्धिजीवी हैं वो ये कहते हैं कि रिसेशन हो या कभी कभी जो दुनिया की वजह से जो अर्थव्यवस्था खराब होती है देशों की, तो कभी कभी अर्थशास्त्री ये कहते हैं क्योंकि काला धन की हमारी इकोनॉमी बहुत स्ट्रांग है, इसकी वजह से अर्थव्यवस्था पे वो असर नहीं दिखाई देता है जो अर्थव्यवस्था में कभी कभी नुकसान वाला आता है।
सीमेवर लढणाऱ्या जवानांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर थेट सीमेवर पोहोचले. जम्मूतील कठुआ सेक्टरमध्ये तैनात असलेल्या बीएसएफ जवानांची नानांनी भेट घेतली. यावेळी नाना पाटेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या 500 आणि 1000च्या नोटबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं. त्याचबरोबर नोटबंदीच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांवरही निशाणा साधला. या निर्णयामुळे भाजपच्या मतपेटीवरती फारसा फरक पडू शकतो, मात्र पंतप्रधानांनी आधी देशाचा विचार केला असं म्हणत नानांनी मोदीच्या निर्णयाचं कौतुक केलं. बात यह है कि हमारी पूरी इकोनॉमी में जाली नोट बहुत है, उसको खत्म करने का एक ही जरिया था. अब हमको दंगा करवाना है, 500 रुपए दे दो, 1000 रुपए दे दो, पत्थर फेंको. अब कहां से दोगे 500 रुपए भाई? 1000 रुपए लाओगे कहां से? वो हमारी यहां से निकल जाना बहुत जरूरी था. व्हॉट्सअपने आपल्या लाखो युजर्ससाठी व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरू केलेली आहे. सोशल माध्यमातील लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या व्हॉट्सअपने मंगळवारी व्हिडिओ कॉलिंग सेवा सुरू केल्याचं जाहीर केलेलं आहे. एका अपडेटनंतर व्हॉट्सअपवरून व्हिडिओ कॉल करणं शक्य होणार आहे. कंपनीने अँड्रॉइड, iOS आणि विंडोज स्मार्टफोनसाठी एकत्रितपणे नवीन अपडेट उपलब्ध केलेलं आहे. लवकरच कंपनीचं हे नवीन अपडेट उपलब्ध होईल.